रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं कोल्हापूरमध्ये एक चांगला उत्साही पद्धतीनं मेळावा घेण्यात आला आणि त्यासाठी कवाडे साहेबांची चिरंजीव जयदीप कवाडे साहेब हे आले होते। तसं जयदीप दादा आणि माझी ओळख आज नाही झाली। याच्या आधी जेव्हा आम्ही प्राध्यापक मंडलिक साहेब हे सर्वच जण पुरामध्ये लोकांना वाचवत होतो त्यावेळी कवाडे साहेबांनी त्यांची चिरंजीव त्यांच्याबरोबर आले होते। ज्यावेळी पूर ओसरला त्याच्यानंतर सुद्धा मदत कार्य घेऊन तेव्हा जेव्हा आले तेव्हा आम्ही त्याच मतदारसंघामध्ये तिथं आमच्या प्रयाग चिखली आंबेवाडी या ठिकाणी मदत कार्य पोचवत होतो। त्यावेळी आमची तसं म्हटलं तर भेट झाली होती आणि मग त्या भेटीचं औचित्य साधून आम्ही त्यांना या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही त्यांना बोलवलं। 2009 साली मंडलिक साहेब जेव्हा अपक्ष उभारले होते तेव्हा सुद्धा कवाडे साहेबांनी आम्हाला भरभरून असा पाठिंबा दिला होता आणि मग मंडलिक साहेब भरभरून मतांनी 2009 साली त्याच घराण्याच्या विरुद्ध निवडून आले होते। त्याचीच पुनरावृत्ती कवाडे साहेबांच्या माध्यमातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून निश्चितपणानं 2024ला सुद्धा होणार हा मला ठाम विश्वास आहे। आम्ही शाहू महाराजांवर टीका केलेली नाही आहे। मी सुद्धा परवा दिवशी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं त्यांनी अजूनसुद्धा उत्तर दिलेलं नाही आहे। आम्ही काय म्हटलो, आम्ही आमचे मुद्दे उपस्थित केले। राजर्षी शाहू महाराजांसारखं साजेस काम या छत्रपती घराण्याने आत्ताच्या महाराजांनी केलं नाही हे माझं बोलणं होतं। पण त्यामध्ये सुद्धा शाहू मिल चालू आहे का हो? शाहू मिल बंद अवस्थेत पडलेले आहे। शाहू मिल 2003 साली बंद पडले, त्याच्यानंतर 2004 साली मालोजीराजे आमदार झाले। एका वर्षानंतर तुम्ही आमदार झाला पण तुम्ही शाहू मिल चालू करण्यासाठी प्रयत्न केला नाही। संभाजीराजे 6 वर्ष राज्यसभेचे खासदार झाले तरीसुद्धा त्यांनी शाहू मिल चालू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत। हा माझा प्रश्न त्यांना होता। टीका नाही आहे ही, आम्ही काय मुद्दे मांडायचे नाही काय? हे बघा, मी वकील आहे। आम्हाला जे बाबासाहेबांनी संविधान शिकवलं लिहिलं ते संविधानाचं वाचन त्यांनी केलं नसेल मी तरी केलं आहे। या संविधानमध्ये आर्टिकल 19(1)(अ) यामध्ये असं लिहिलं आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे काय, तुम्ही कुठेही भारत देशातला नागरिक हा कुठेही कुठल्याही व्यासपीठावर जाऊन स्वतःचं मत मांडू शकतो। मी माझं मत मांडले, संविधानाचं पालन मी करतोय, संविधानाची त्या पद्धतीनं महत्त्व मी देतोय। त्यांच्याकडनं संविधानाचं पालन होत नाही। त्यांनी उगाचच बनतात हो की संविधान वाचवायला पाहिजे। संविधान आम्ही वाचवालोय, तुम्ही संविधान मिटवायला चाललाय। एखादा व्यक्ती सामान्य कुटुंबातला नुसतं बोलला, नुसतं मत व्यक्त केला की तुम्ही त्याच्या अंगावर मीडिया सोडताय। माझ्या अंगावर अख्खीच्या अख्खी मीडिया सोडण्यात आली। सगळे नेते माझ्यावर बोलू लागले, बंटी साहेब बोलायला लागले, संजय पवार साहेब बोलायला लागले। अहो मग या मुद्द्याचं बोला ना, स्पष्टीकरण द्या ना। शाहू मिल बंद का पडलं, शाहू मिल चालू कधी होणार याचं उत्तर त्यांच्या घराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीनं द्यावं, अजूनसुद्धा माझा खुला चॅलेंज आहे।